नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। तर आग विझवणारा होता बरं का। त्याचप्रमाणे शिवसेनेला वाचवण्याचं काम ज्यांनी केलं, शिवसेनेच्या भगव्याचा स्वाभिमान ज्यांनी महाराष्ट्रामध्ये जिवंत ठेवण्याचं काम केलं, ज्यांनी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी उभी केलेली शिवसेना वाचवली, वाढवली आणि आज महाराष्ट्रात लाडक्या बहिणींच्या आणि लाडक्या भावांच्या साथीनं जे थम्पिंग मेजॉरिटी घेऊन आज महाराष्ट्राच्या सत्तेवरती विराजमान होणारं संवेदनशील नेतृत्व शिवसेनेचे मुख्य नेते माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब झाली पाहिजे। या राज्याचे उपमुख्यमंत्री आपला कामचा नाव एकनाथ, एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे। वरती पहिला पैकी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ अनाथांचा नाथ एकनाथ, मदतीचा हात ज्यांनी भगव्याचा स्वाभिमान जिवंत ठेवला, त्या आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना विनंती करतो, आपण हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे आणि शिवछत्रपतींच्या मूर्तीचं पूजन आपण या ठिकाणी करावं। बोला छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, हर हर। आपला अनाथांचा नाथ मी मान्यवर मंडळींना विनंती करतो, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना विनंती करतो, आपण दीप प्रज्वलन करावं। या परभणी जिल्ह्यातला अंधार आपण दूर करावा। साहेब, प्रचंड असा विकासापासून वंचित राहिलेला हा परभणी जिल्हा, त्या परभणी जिल्ह्याला विकासाचं स्वप्न दाखवण्यासाठी आपण या परभणी जिल्ह्यामध्ये आला। अखंड परभणी जिल्हा आपल्याकडून स्वप्न पाहतोय या उद्याच्या भविष्याचं, लाडक्या बहिणींच्या उज्ज्वल भविष्याचं। त्या आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, काळे साहेब, आपलंही या परभणी जिल्ह्यामध्ये मी मनापासून स्वागत करतो। शिवछत्रपतींच्या कर्तृत्वानं उभा राहिलेल्या महाराष्ट्रामध्ये अभिमानानं डवलावा असा हा शिवसेनेचा मेळावा आणि या मेळाव्याच्या निमित्तानं मान्यवर मंडळी दीप प्रज्वलन करतात। आपला अनाथांचा नाथ शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब आज परभणीमध्ये आले। त्यांचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी मनापासून स्वागत करतो। आनंद, लोकांचं समाधान म्हणजे आनंद भरोसे जिल्हा प्रमुख यांच्या वतीनं, शिवसेनेच्या वतीनं सन्मान होतोय। परभणीकर जोरदार टाळी वाजली पाहिजे। या मोठ्या हारामध्ये आपल्या शिवसेनेच्या वाघाचा, शिवसेनेच्या मुख्य नेत्याचा म्हणजे एकनाथजी शिंदे साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करतो। गंगाखेड तालुका शिवसेनेच्या वतीने ही साहेब आपला सन्मान होतो। आपण आपला सन्मान स्वीकारा। धन्यवाद। डीजे आशीष एसके, धन्यवाद। व्यासपीठात की आपण सर्वांनी अस्वस्थ व्हावं, बसून घ्यावं। यानंतर आपल्या सर्वांशी बोलताय सन्माननीय स्वागत आणि प्रस्तावित करतात, ज्यांनी पराभवाला कधीही खचून न जाता स्वतःचं अस्तित्व या परभणी शहरामध्ये, या विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या रूपाने जिवंत ठेवलं। एक सामाजिक चळवळीतला प्रखर हिंदुत्ववादी, काळजात हिंदुत्व, हृदयात हिंदुत्व आणि भगवा झेंडा खांद्यावरती घेऊन एक शिवसैनिक या माध्यमाने काम करतोय ते जिल्हा प्रमुख सन्माननीय आनंदजी भरोसे यांना मी विनंती करतो, आपण स्वागत आणि प्रस्तावित करावं। आपल्या आनंदासाठी अहोरात्र
आजच्या या शंभूराज देसाई साहेबांकडून या ठिकाणी आम्हाला त्या मंदिराला जवळपास निधी देऊन या ठिकाणी पुरवतो, या ठिकाणी ते मंदिर चालू करण्याचं काम हे आपण या ठिकाणी करून घ्यावं साहेब. आणि साहेब एक चांगला जिव्हाळ्याचा विषय होता, तो म्हणले आमची जी उजळ आंब्याची जी MIDC आहे ती MIDC सुरू करून या ठिकाणी बेरोजगारांना आम्हाला रोजगार मिळून उपलब्ध करून द्यावा, या अनुषंगाने सुद्धा या ठिकाणी आम्हाला एक महत्वाची एक सूचना करायची होती साहेब. यासोबतच आमचं अहिल्यादेवी होळकरांचं स्मारक आज या ठिकाणी महानगरपालिकेच्या हातीमध्ये उभारत आहे, त्याला सुद्धा आपल्या विभागाकडून साहेब त्याला ठेवा. हा एकनाथ शिंदे आहे, हा एकनाथ शिंदे आहे. आणि म्हणून प्राण जय पर वचन जयवाला हा एकनाथ शिंदे आहे. आणि त्यामुळे चिंता करू नका. मी एवढंच सांगतो, ज्या 7 नगरपालिका आहे, या 7 नगरपालिकांवर आपल्याला भगवा झेंडा फडकवायचा की नाही? भगवा झेंडा फडकवायचा. चला सगळ्यांनी हात वर करा आणि मला सांगा, या 7च्या 7 नगरपालिकांवर भगवा फडकवायचं काम आपल्याला करायचं आहे. कारण इथं स्वस्त बसला भगवा फडकवल्याशिवाय स्वस्त आजच्या या संवाद दौऱ्यामध्ये आपल्याशी संवाद साधण्यासाठी अनाथांचा नाथ म्हणून ज्यांची ओळख आहे असे आपले शिवसेनेचे नेते माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब हे आपल्यामध्ये आलेले आहेत. मला सांगायला आनंद होतो की मागच्या 29 तारखेला आपल्याशी संवाद साधण्यासाठी येणार होते आणि संवाद साधत असताना त्या ठिकाणी आपल्या परभणीमध्ये आणि त्यासोबतच मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी झालेली होती. त्या अनुषंगानं साहेबांना या ठिकाणी जिथं जिथं अतिवृष्टी झालेली आहे त्या ठिकाणी त्यांना जावं लागलं आणि गेल्यानंतर त्यांचे डोळे न पुसता त्या ठिकाणी त्यांनी अख्ख्या महाराष्ट्राला आणि ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांचे डोळे पुसण्याचं काम यांनी केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये जवळपास 31,000 कोटी रुपये हे शासनाच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांसाठी दिले आणि त्यासोबतच आपल्या परभणीमध्ये जवळपास 1,000 कोटीचा निधी हे वितरित झालेला आहे. त्याबद्दल मी आपल्याकडून सर्वांकडून आणि शेतकऱ्यांकडून मी साहेबांचा एक आभार व्यक्त करतो. साहेब, मी या ठिकाणी 2000 या विधानसभेला मी आपल्या पक्षाचा उमेदवार म्हणून या ठिकाणी उमेदवारी आपण मला दिली. आपण ज्यावेळेस उमेदवारी दिली त्या विश्वासाला सार्थ ठरत जवळपास या परभणी विधानसभा मतदारसंघामधून जवळपास 94,000 मताधिक्य या ठिकाणी मला मिळालं आणि फक्त 338 बूथ पैकी 80 बूथवर मी या ठिकाणी मायनस राहिलो. पण त्या 80 बूथवर असं होतं साहेब, तिथं मला कधी 2, 3, 5, 10 असे मतदान पडत होते. पण मी त्यांना सांगितलं होतं की साहेब, त्यांना मी सांगितलं होतं की बाबा तो 10 वर्षापासून या ठिकाणी आमदार म्हणून वावरला, पण त्यावेळेस त्याने कोणत्याही प्रकारचं हिंदुत्वाची भाषा केली नव्हती. आणि नंतर तुमच्या सोबत त्या 80 बूथवरच्या मतदारांना मी सांगू इच्छितो, वो 10 साल से वो हमारा नहीं हो सका, तो आने वाले इसमें तुम्हारा नहीं हो सकता. वो सिर्फ आपले खुदगर्ज के लिए आने वाला है. पहिल्या वर्षी साहेब आम्हाला इकडं त्याला स्वतःच संस्था सांभाळण्यासाठी या ठिकाणी आला. दुसऱ्या वेळेस त्याने मेडिकल कॉलेज तयार केलं आणि आता या तिसऱ्या याच्यामध्ये साहेब कारखाना घेतला. पण आमच्या या ठिकाणी परभणीमध्ये रस्ते नाही आहेत, नाल्या नाही आहेत, कुठं गावामध्ये जायला रस्ता नाहीये. आहे का हो ठिकाणी आपल्या बांधावर आला का होतं? आणि साहेब काल या ठिकाणी उभाट्याचे जनाब आले होते साहेब, या ठिकाणी उभाट्याचे जनाब आले होते आणि सांगत फिरू लागले की या ठिकाणी शेतकऱ्याला काही दिलं नाही.
पण कोणत्याही या ठिकाणी परभणी विधानसभा मतदारसंघातल्या शेतकऱ्यांनी त्यांना कोणती दाद दिली नाही. पिंगळीमध्ये आले आणि पिंगळीच्या बाजूलाच एक या ठिकाणी शेतकऱ्यांना आत्महत्या केली. त्या ठिकाणी जाऊ सुद्धा शकले नाही. हे नाटकी ढोंग करून या ठिकाणी त्यांचं नाटक या ठिकाणी त्यांचं उघडं पडलेलं होतं. पण साहेब आता या ठिकाणी जे 94,000 मताधिक्य जे भेटले ते एक आस लावून बसलेलं आहे. आपल्या परभणीसाठी कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचा या ठिकाणी विकास होणं गरजेचं आहे साहेब. या ठिकाणी तुम्हाला सांगतो साहेब, परभणीमध्ये एक असं आहे, जगात जर्मनी भारतात परभणी म्हणून ओळख आहे. पण तुम्हाला सांगतो साहेब, या ठिकाणी मागून येऊन आमच्याकडून निघून गेलेले मुंदडा साहेबांनी जे जिल्हा निर्माण केला हिंगोली जिल्हा, त्या हिंगोली जिल्ह्याचा या ठिकाणी आता एक विकासात्मक एक चेहरा बनलेला आहे. पण आमचा परभणी जिल्हा त्यातल्या तसाच राहिलेला आहे. या ठिकाणी परभणी शहरामध्ये साहेब आमच्या 2-3च मागण्या आहेत. मी काही जास्त मागण्या मागणार नाही साहेब. त्यामध्ये आमचं एक परभणी शहराला पाणी पडलं की सगळं परभणी नाका तुंबती, तर त्याच्यासाठी आम्हाला अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीमची या ठिकाणी आवश्यकता आहे साहेब. त्यासोबतच पाहण्यासाठी आमच्या भगिनींना, आमच्या तुमच्या लाडक्या बहिणींना सातत्यानं या ठिकाणी पाण्याची वाट बघावी लागते. त्यासाठी आम्हाला साहेब समांतर पाणी पुरवठ्याची योजना एक आम्हाला मंजूर करणे आवश्यक आहे. आज साहेब या ठिकाणी साहेब आमचा मुख्य प्रश्न जो आहे, आज आपण आला निश्चित आमच्या या ठिकाणी मागण्या ज्या मान्य करताना आपण एक या ठिकाणी नागोबा देवस्थान होतं साहेब. त्या नागोबा देवस्थानला आम्ही या ठिकाणी सर्वजणांनी या ठिकाणी एक त्या ठिकाणी मंदिर बांधण्याचं काम केलंय. आणि असंच एक मंदिर जे की अनेक वर्षापासून प्रलंबित आहे, ते मंदिर म्हणजे माळे गल्लीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती निघत असताना एक भीषण अपघात झाला. आणि ते भीषण अपघात झाल्यानंतर त्यासोबतच तिथं 43 बालकं दगावली होती. आणि अनेक वर्षापासूनची आमच्या ह्या दलित बांधवांची आमची जी मागणी आहे की त्याचं एक स्मारक व्हावं, त्यासाठी सुद्धा आपल्या विभागाकडून त्याला एक निधी आम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यावा, ही एक आमची मागणी आहे. मागण्या तशा बऱ्याच आहेत साहेब, पण आपण निश्चित आम्हाला वाटतंय की या ठिकाणी आपण महाराष्ट्राचे नात आहात आणि आमचा जिल्हा एकदम पोरका आहे, अनाथ आहे. आपण हे ओंजळीत घ्यावं साहेब, त्याला आपण पदरात घ्यावं, जेणेकरून आमच्या परभणीला येणारा काळ हा सुखावलेला असेल. मी मागण्या केलेल्या ते बरोबर आहेत का नाही? मग आम्हाला येणाऱ्या काळामध्ये आपण ह्या मागण्या देताना अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि आमच्या लोकांच्या आनंदासाठी लढणारा आनंद पराभवाला सामोरा गेला, पण पराभवानं खचून जाणारा तो शिवसैनिक कसला. मी आपला मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. यानंतर शिवसेनेचे दुसरे जिल्हा प्रमुख सन्माननीय विशालजी कदम यांना विनंती करतो आपण या विचारपीठावरती आपलं मनोगत व्यक्त करावं. शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख विशालजी कदम बोलतायत. एकदा जोरदार सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंदी जिगे त्यांना अभिवादन करून आजच्या ह्या परभणी जिल्हा कार्यकर्ता मेळाव्यासाठी मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले सर्व शिवसैनिक बंधू आणि भगिनींनो, आपण पाहत असताना खऱ्या अर्थानं आता महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचं पर्व आलंय. सध्या जरी नगरपालिकांच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुका होऊन घातलेल्या आहेत. निश्चितच अशा काळामध्ये साहेब आपला दौरा परभणीसाठी खूप उपयोगी ठरणार आहे. कारण की परभणीमध्ये 7 नगरपालिकांचं निवडणूक आज जाहीर झालेली आहे. त्यामुळे तुम्हाला सांगू इच्छितो की माझ्याकडे गंगाखेड मतदारसंघ आहे. गंगाखेड मतदारसंघामध्ये 2 नगरपालिकांची निवडणूक आहे. एक गंगाखेड आणि दुसरी पूर्णा नगरपालिका. साहेब पूर्णा नगरपालिका गेल्या वेळेस आपल्याकडे शिवसेनेकडे होती. 5 वर्ष जनतेतून नगराध्यक्ष आपला होता. महिला नगराध्यक्ष असल्यामुळे मी तिथं स्वतः उपनगराध्यक्ष होतो 5 वर्ष साहेब. आणि आपल्या माध्यमातून 2019ला आपण जेव्हा नगरविकास मंत्री झाला त्या काळामध्ये पूर्णपणे चांगल्या प्रकारचे कामं आम्ही आपल्या माध्यमातून केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्रम पुतळा असेल, बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, पूर्णाकृती पुतळा असेल, नगरपालिकेची एक भव्य अशी इमारत आहे. एक शॉपिंग कॉम्प्लेक्स धर्मवीर संभाजी महाराजांच्या नावानं आपण आम्हाला शॉपिंग कॉम्प्लेक्स दिलं. निश्चितच पूर्णपणे चांगल्या प्रकारचं काम करण्याची संधी आपण दिली. तर त्या संधीच्या त्या कामांच्या जोरावर येणारी नगरपालिका सुद्धा आपली नाशी तुम्हाला मी निश्चितच शब्द देतो. फक्त एक काम आहे साहेब, आपली ताकद आमच्या पाठीशी असली तर आम्ही यश निश्चितच फिरवून लावू अशी तुम्हाला मी एक शब्द देतो. आणि साहेब तुम्हाला एक महत्त्वाचं सांगायचं, थोडक्यात भाषण संपवतो.
माझ्याकडून आनंदरावकडे आपल्याला खास करून लक्ष द्यावं लागणार आहे, कारण की आम्ही दोघांनी सुद्धा या दोन विद्यार्थी सोनवणे, शिवकुमार लाटकर, व्यंकटेशजी गमे, यशराजजी देशमुख, पवनजी पारखे, सन्माननीय योगेशजी नरहिरे आणि अजयजी बिसे आज शिवसेनेमध्ये प्रवेश करतात। एकनाथजी शिंदे साहेब, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है असं म्हणत या लाडक्या बहिणी शिवबंधन हातामध्ये घेतात आणि साहेब आपल्या उपस्थितीमध्ये उभाटाच्या महिला भगिनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश करतात। एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे त्यांच्यासाठी। शिवछत्रपतींचं कर्तृत्व आणि अभिमान आणि शिवविचार घेऊन शिवसेना या महाराष्ट्राच्या मातीत सर्वसामान्य जनतेसाठी उभी राहिली आणि अनाथांचा नाद पुन्हा एकदा बाळासाहेबांची खरी शिवसेना दिघे साहेबांचा विचार घेऊन या महाराष्ट्राच्या मातीत काम करू लागली। त्याधर्मीय एकनाथजी शिंदे साहेब आपल्या परभणीमध्ये आले आणि या परभणीमध्ये खऱ्या अर्थानं या विचारपीठावरती ते तुम्हा सर्वांना मार्गदर्शन करणार आहे। या लाडक्या बहिणींचा आपला लाडका भाऊ, अनाथांचा नाद, या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब बोलतायत। परभणीकर दोन्ही हात वरती करायचे, जोरदार टाळी आपल्या लाडक्या एकनाथ साहेबांसाठी। जय भवानी। उपस्थित व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि समोर बसलेल्या माझ्या लाडक्या बहिणी, त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि इकडे लाडके भाऊ आहेत त्यांचंही मनापासून मी स्वागत करतो। खरं म्हणजे माझ्या लाडक्या बहिणी आणि लाडक्या भावांचं दर्शन घ्यायला मिळालं आणि आपल्याशी संवाद साधायला आलो। परवा रात्री दिल्लीत झालेल्या स्फोटामुळे संपूर्ण देश हळहळतोय, अतिशय चिंतेचं वातावरण सगळीकडे पसरलंय। या दुर्घटनेतील सर्व मृतांना मी श्रद्धांजली अर्पण करतो। त्यांच्या नातेवाईकांना हे दुःख पचवण्याची ताकद ईश्वराने द्यावी अशी प्रार्थना करतो। आणि या दिल्लीच्या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणा पूर्ण देशभरात सतर्क झाल्या आहेत। खुद्द प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि गृहमंत्री अमित भाई हे देखील ऍक्शन मोडवर आले। ज्यांनी हा हल्ला केला त्या अतिरेक्यांना खालसा खात्मा केल्याशिवाय आपलं लष्कर, आपले पोलीस स्वस्थ बसणार नाही हा विश्वास देखील या ठिकाणी आपण व्यक्त करतोय। आणि म्हणून या गोष्टीचं देखील विरोधक राजकारण करतायत, हे देखील दुर्दैव आहे। ऑपरेशन सिंदूरच्या वेळेस देखील असं जे पहलगाम मध्ये आपल्या लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं पाप पाकिस्तानी अतिरेक्यांनी केलं, त्यावेळेस देखील विरोधकांनी त्याचं राजकारण केलं, हे देखील दुर्दैव आहे। देव त्यांना सुबुद्धी देवो अशी प्रार्थना करतो। गेल्या महिन्यामध्ये आसमानी संकट कोसळलं, शेतकऱ्याचं होतं नव्हतं ते सगळं गेलं वाहून, शेती गेली, जमीन खरडून गेली, दूध दुभती जनावरं गेली, घरांची पडझड झाली, शेतकरी मोठ्या संकटात सापडला आणि शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू पुसण्याचं काम या ठिकाणी आपल्या सरकारने आणि शिवसैनिकांनी केलं। त्यावेळेस मी दसऱ्याला मेळाव्याला मुंबईला येऊ नका म्हणून सांगितलं। आनंद भरोसे आपले सगळे पदाधिकारी जे आहेत या सगळ्यांना मी सांगितलं, जे मुंदडाजी आहेत, लहाने आहेत, सुरेश जाधव आहेत, राजू कापसे, आंबेगावकर, माणिकराव, सगळेच, ज्योतिताई आहे, अप्पाराव वावरे आहेत, गीताताई सूर्यवंशी आहेत, लटपटे आहेत, सगळे लोक। कारण शेतकरी इथं संकटात होता आणि शेतकऱ्याचे अश्रू पुसणं, त्याचं दुःख दूर करणं, त्याला मदत करणं ह्याला प्राधान्य द्या म्हणून मी सांगितलं। आणि
आपण पाहिलं की आभाळ फाटलं तिथं ठिगळ कुठं कुठं लावलं अशी परिस्थिती शेतकऱ्याची झाली. आणि म्हणून आपण घरात हातावर हात धरून बसलो नाही, त्या शेतकऱ्यांच्या बांधावर गेलो. आपण शिवसैनिक शेतावर लोकांच्या घराघरात गेले, नुसते हात हलवत गेले नाही तर शिवसेनेची मदत देखील घेऊन गेले. सरकारने देखील 32,000 कोटींचं पॅकेज जाहीर केलं आणि आता ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होऊ लागले. आणि खरं म्हणजे मला या शिवसैनिकांचा सार्थ अभिमान आहे की जे संकटामध्ये शेतकऱ्यांच्या मागे उभे राहिले, शेतकऱ्यांचा दसरा साजरा करायला गेले. मी तेव्हा म्हणालो होतो शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही. तो शब्द तुमच्या एकनाथ शिंदेने पाळला आणि या ठिकाणी आपल्या सरकारने निर्णय घेतला. आज त्यांच्या खात्यात पैसे जाऊ लागले आणि हे सरकार शेतकऱ्यांचं आहे. या सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार माझ्या शेतकऱ्यांचा आहे हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो. मी जेव्हा मुख्यमंत्री होतो 2.5 वर्ष, त्यावेळेस देखील शेतकऱ्यांचं नुकसान झालं, अतिवृष्टी झाली, कुठं दुष्काळ झाला, त्यावेळेस देखील आपण सगळे नियम बाजूला ठेवले, NDRFचे नियम बाजूला ठेवले, निकष बाजूला ठेवले, 2 हेक्टर ते 3 हेक्टर केली, सततच्या पावसाचं नुकसान दिलं, गोगलगाईने झालेलं नुकसान दिलं, सगळे नियम अटी शर्ती बाजूला ठेवले. कारण शेवटी तरी आपला अन्नदाता भाई तिथं धावून जातो तुमचा हा एकनाथ शिंदे. हे समीकरण आपला, हे समीकरण. आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगेन, हा एकनाथ कायम तुमच्या सोबत उभा आहे. एकदा शब्द दिला की मागे हटत नाही. बाळासाहेब सांगायचे, शब्द देताना 10 वेळा नाही 100 वेळा विचार करा, पण एकदा शब्द दिला की माघार नाही. आणि म्हणून तेच तत्व आपण घेऊन पुढे निघालोय. आणि म्हणूनच एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो मैं खुद की भी नहीं सुनता, अशा प्रकारचं काम आपण करत आहे. आणि म्हणून लोकांचा विश्वास आपल्यावर आहे. आज माझ्या लाडक्या बहिणीने इथे प्रवेश केला, काल देखील राज्यभरातल्या लोकांनी केला, सकाळी येताना देखील इकडे येतानाही प्रवेश घेऊन येलो. दररोज प्रवेश सुरू आहे. शिवसेनेमध्ये सगळ्या इतर पक्षातले लोक काय येत आहेत? कारण शिवसेना हे कुटुंब आहे, शिवसेना हे परिवार आहे. शिवसेना ही कोण्या मालक नोकराची संघटना नाही, तर कुणी मालक नाही, तर कुणी नोकर नाही. इथं सर्व कार्यकर्ते आहेत, माझ्या सकट सगळे कार्यकर्ते आहेत. हा एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होता त्याही वेळेस कार्यकर्ता म्हणूनच वागला, आजही कार्यकर्ता म्हणूनच वागतोय, उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार. हे आपला पक्ष आहे, ही आपली शिवसेना आहे. आणि म्हणून कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणारी ही शिवसेना आहे, कार्यकर्त्यांचं खच्चीकरण करणारी शिवसेना नाही. आणि म्हणून हा फरक आहे पूर्वीच्या शिवसेनेत आणि आपल्यामध्ये. आता शिवसेना नाही, ती काही उभाटा झालेली आहे आता. म्हणून त्या उभाटातून बरेच लोक या ठिकाणी येतात. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, या पेपर वाचला मी, त्याच्यात लिहिलंय शेतकऱ्यांनो दगाबाज सरकारचा पंचनामा करा. उभाटेवाले येऊन गेले इकडं. अरे जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होता तेव्हा कधी आला नाही, आता मुख्यमंत्री नाही, आता सरकारला बदनाम करायला, आता सगळ्या बांधा दिसायला लागले तुम्हाला. पण जेव्हा तुमच्या हातात होतं तेव्हा काय दिलं? आणि म्हणून दगाबाज कोण? सरकार, आम्ही का तुम्ही? हे जनता ओळखते. आणि म्हणून काँग्रेसच्या दावणीला शिवसेना बांधण्याचं पाप कुणी केलं, धनुष्यबाण घाण टाकण्याचं पाप कुणी केलं, हे साऱ्या जगाला माहित आहे. आणि म्हणून झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुमच्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला 80 पैकी 60 आमदार या महाराष्ट्रातल्या जनतेने दिले. आणि ज्यांनी 110-120 जागा लढवल्या त्यांना फक्त
फक्त 20 जागा मिळाल्या. मग महाराष्ट्रातल्या जनतेने हे मान्य केलंय की 2022चा उठाव जो आपण केला, या राज्यामध्ये सगळे प्रकल्प बंद पाडले, सगळी कामं बंद पाडली आणि सगळे सण उत्सव बंद झाले. एकनाथ शिंदे तुमचा मुख्यमंत्री झाला त्या सगळे स्पीड ब्रेकर हटवून टाकले, सगळे अडथळे काढून टाकले, विकासाला चालना दिली. आणि एकीकडे विकासाला चालना दिली, दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना सुरू केल्या. माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली तेव्हाही विरोधक म्हणत होते हे चुनावी जुमला, हे निवडणुकीत घोषणा, पैसे काय मिळणार नाही. पण मी सगळ्यांना सांगत होतो, दिलेला शब्द एकनाथ शिंदेने दिला, तुमच्या भावाने दिला, तो पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही हा शब्द मी दिला. आणि मी सांगितलं निवडणुकीत जेव्हा विधानसभेच्या हे दुष्ट सावत्र भाऊ तुमच्याकडे येतील मत मागायला, त्यावेळेस मात्र लक्षात ठेवा त्यांनी तुमच्या योजनेत खोडा घातला, कोर्टात गेले योजना बंद पाडायला, परंतु ते योजना बंद पाडू शकले नाही. कारण योजना देण्यासाठी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे तिथं बसला होता खंबीरपणे. आणि म्हणून योजना सुरू झाली, पैसे खात्यात जमा होऊ लागले आणि यांच्या पोटात दुखायला लागले, मळमळ जळजळ सुरू झाली. आणि मी तेव्हा म्हणालो हे आल्यानंतर, हे सावत्र भाऊ हे आल्यानंतर यांनी खोडा घातलाय, त्यांना चांगला जोडा दाखवा. माझ्या लाडक्या बहिणींनी बराबर ऐकलं, छोटा मोठा जोडा दाखवला नाही, 7, 8, 6, 7, 8, 9 नंबरचा नाही दाखवला, 232 नंबरचा भला मोठा जोडा दाखवला आणि त्यांचं पाणीपत करून टाकलं आणि त्यांना घरी बसवलं. 232 महायुतीचे आमदार निवडून तुम्ही दिले, यासाठी मी तुम्हाला धन्यवाद द्यायला आलोय. पण या आमचा आनंद भरोसे मात्र थोडक्यात सरकला आणि म्हणून हा आनंद देणारा आनंद या ठिकाणी तुमची सेवा करायला उभा आहे. भरोसे म्हणजे हा भरोशाचा माणूस आहे, त्याच्यावर भरोसा करा, विश्वास करा, याच्या माग हा एकनाथ शिंदे ठामपणे उभा आहे. हे सांगायला मिळालं, हे सांगायला मिळालं. फक्त आयसी बूथ मध्ये मागे होते, परंतु येणाऱ्या पुढच्या निवडणुकीमध्ये हा आनंद भरोसे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मैदान मारून थेट विधान भवनात पोहोचल्याशिवाय राहणार नाही. असंच काम सुरू ठेवा, काम करत राहा आणि तुम्हाला जे जे काय पाहिजे ते देणारा हा एकनाथ शिंदे तुमच्या समोर उभा आहे. आणि म्हणून दिलेला शब्द पाळतो म्हणूनच हजारो लाखो लोक आज आपल्या बरोबर येतात. आज हिंदुत्व बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललोय, धनुष्यबाण घेऊन आपण पुढे चाललोय आणि म्हणून लोक येतात, लोक जुळतात. अरे दगाबाज कोण? ज्यांनी महाराष्ट्रातल्या लोकांची दगाबाजी केली, निवडून युती म्हणाले आणि सरकार बनवलं काँग्रेस राष्ट्रवादी. दगाबाजी कोणी केली, बेईमानी कोणी केली? या महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या लाडक्या बहिणी भावानी शेतकऱ्यांनी ओळखलंय. म्हणून तर एकनाथ शिंदेला एवढं मोठं यश या महाराष्ट्रातल्या जनतेने दिलं. पद येतात, पद जातात, पण एकदा नाव गेलं की परत येत नाही. आणि म्हणून शिवसेनेचं नाव जपा, शिवसैनिकाचं नाव जपा. पद येतात, पद वर खाली होतात. परंतु मी जेव्हा मुख्यमंत्री असताना देखील म्हणायचो चीफ मिनिस्टर, सीएम म्हणजे कॉमन मॅन. आता डीसीएम डेडिकेटेड टू कॉमन मॅन म्हणतो. माझी बांधिलकी सर्वसामान्य माणसाची जुळली आहे. आणि मला तर आनंद, अभिमान आहे की सगळ्या पदांपेक्षा या माझ्या करोडो महाराष्ट्रातल्या करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही मला मिळालेली ओळख सगळ्यात मोठी आहे.
तुम्ही जोपर्यंत माझ्या सोबत आहात, या महाराष्ट्रातली माता भगिनी जनता, शेतकरी सर्व लोक आज सोबत आहे, तोपर्यंत काही चिंता मला करण्याची आवश्यकता नाही. चिंता माझ्या केसाला धक्का लावण्याची कोणाची हिंमत नाही. हा एकनाथ शिंदे धाडस करणार. हा एकनाथ शिंदे जेव्हा सरकार पलटवलं त्यावेळेस सगळ्यांनी पाहिलं कठीण परिस्थिती होती, प्रसंग बाका होता. परंतु या महाराष्ट्रामध्ये अस्थिरता संपवण्यासाठी, सर्वसामान्य माणसाचं सरकार आणण्यासाठी आम्ही तो निर्णय घेतला आणि तो जनतेने स्वीकारला. आणि जनतेने स्वीकारला म्हणूनच एवढं मोठं यश आपल्याला मिळाले. आणि म्हणून जिथं जिथं संकट तिथं तिथं आपण धावून गेलं पाहिजे. तिथं काही लोक अतिवृष्टीचा वरवंटा केला, परंतु काल परवा बिनकामाचे लोक येऊन गेले, हात वर करून सांगितलं माझ्या हातात काय नाही, देण्यासारखं काय नाही, काय नाही, काय नाही. काय होतं तेव्हा होतं तेव्हा कधी दिलं होतं तेव्हा कधी दिलं. आता सगळ्या लोकांना मी इंजेक्शन दिल्यामुळे तुरु सगळीकडे फिरायला लागले, नाही तर घरामध्ये बसले होते. कोविड मध्ये पण घरात बसले. फेसबुक लाईव्ह करून काय सरकार चालतं काय? फेसबुक लाईव्ह नाही, फेस टू फेस लोकांमध्ये गेलं पाहिजे, लोकांमध्ये फिरलं पाहिजे, संवाद साधला पाहिजे. राज्य असं घरात बसून चालवता येत नाही. आणि म्हणून सगळीकडे जे काय वातावरण, दूषित वातावरण झालं होतं ते आपण पाहिलं. माझ्याकडे काय नाही, माझ्याकडे काय नाही, माझ्याकडे काय नाही, कशाला जाता लोक? अरे एक बिस्किटचा पुडा तरी घेऊन जायचं. या एकनाथ शिंदेने जे जे काय देता येईल ते दिलं. हा देणार आहे, हा घेणार नाही. ही देना बँक आहे, लेना बँक नाही. फुकटचा ताटा आणि नाव उभाटा अरे कोरोना काळात लोक तडपडत होते, मरत होते आणि तुम्ही लपून बसले होते घरामध्ये. कशाला पाहिजे ते मुख्यमंत्री पद? अरे या राज्याचा प्रमुख या सर्वसामान्य प्रजेचं रक्षण करणारच पाहिजे, त्याच्या सुखदुःखात धावून जाणारच पाहिजे. आणि माझं कुटुंब, माझी जबाबदारी यापुरतं मर्यादित राहता कामा नये. संपूर्ण महाराष्ट्र माझं कुटुंब आहे हे मानणारा मुख्यमंत्री पाहिजे. ते काम 2.5 वर्षात आपण केलं, याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि म्हणून इथं आले, महायुतीला वोटबंदी करा, वोटबंदी करा. अरे परभणीची जनता शून्य आहे. या ढोंगी लोकांना बिलकुल चारा देणार नाही, चाराही घालणार, घास घालणार नाही. कारण तुम्ही वोट चोरी म्हणताय. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने या देशामध्ये मोदी प्रधानमंत्री व्हायच्या आधी मोदीजी नोट चोरी केली, कितीतरी घोटाळे केले. काय काय केलं? चारा घोटाळ्यापासून, गोबर घोटाळ्यापासून, कॉमनवेल्थ घोटाळ्यापासून, कोळसा घोटाळा, किती आठवू शकतो आपण. या देशाला विकासाकडे नेण्याचं काम आपल्या एनडीए सरकारने केलं आणि त्यामुळे या देशाला एक नाव लौकिक प्राप्त होतोय. हा देश पुढे जातोय. या देशाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी जेव्हा जेव्हा पाकिस्तानला धडा शिकवायचा तेव्हा धडा शिकवताय, विकास करायचा तेव्हा विकास करताय, महिलांना देखील जेव्हा योजना करायच्या तेव्हा योजना करताय. आणि म्हणून आपण लेक लाडकी लखपती योजना केली. या ठिकाणी केंद्राची ड्रोन दीदी झाली, लखपती दीदी झाली. मुलींना उच्च शिक्षण देण्याचा निर्णय आपण घेतला. मी मुख्यमंत्री असताना 12:30 वाजता रात्री टीव्हीवर बातमी पाहिली माझ्या बहिणींनो, एका मुलीनं आत्महत्या केली अशी ती बातमी होती. का? इंजिनिअरिंगचं शिक्षण ती घेत होती, अर्धी फी सरकार भरत होतं, अर्धी फी पालक भरत होते. पण पालक फी भरू शकत नाही, माझा बाप फी भरू शकत नाही,
तो आत्महत्या करायला नको म्हणून स्वतः आत्महत्या केली. एक अतिशय दुर्दैवी बातमी मी बघितली. मी म्हणालो सरकार सर्वसामान्यांचं कशाला पाहिजे हे सरकार? आपल्या राज्यात जर आपल्या छोट्या बहिणी मुली शिक्षणापासून वंचित राहत असतील आणि आत्महत्या करत असतील, हे सरकार कुणासाठी आहे? मी लगेच उच्च तंत्र शिक्षण मंत्र्यांना फोन केला, सांगितलं 1% ऐवजी 100% फी देण्याचा निर्णय आपण घेऊया. 100% फी माफ. हे सरकार आहे आपलं. हे सरकार दुसऱ्याचा लबाडून खाण्यासाठी सरकार नाही, घोटाळा हे करण्यासाठी सरकार नाही. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की आज या सरकारला आपण जे काही निवडून दिलंय, आता जबाबदारी आमची आणखी वाढली आहे. आमची टीम काम करते, राज्याला पुढे नेते आणि ज्यांच्या ओठावर भवानी आणि पोटात बैमानी असं काम आपलं नाही. असं आपलं काम नाही. जे ओठात आहे तेच पोटात आहे आणि जे पोटात आहे तेच पोटात आहे. डबल काम आपण करत नाही. आणि म्हणून माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो, भावांनो, शिवसेना एवढ्या जोरात पुढे चालली आहे, याच्या पोटात मळमळ जळमळ झाली आहे. आणि हे का होतंय, कशासाठी होतंय? यामुळे पोटदुखी उठली आहे. का एक शेतकऱ्याच्या मुलानं मुख्यमंत्री होऊ नये? का एक गरीबाच्या घरातल्या पोरानं मुख्यमंत्री होऊ नये? का जळजळ, का मळमळ मला जाणीव आहे गरिबीची. आणि म्हणून तर मी लाडकी बहीण योजना, लेक लाडकी लखपती योजना, एसटी मध्ये 50% सवलत, बचत गटाला अनुदान, अशा अनेक योजना केल्या. लाडक्या भावांसाठी केल्या. शेतकरी सन्मान योजना 6,000 रुपये वर्षाला, ती योजना सुरू केली. वयोश्री योजना सुरू केली. या सगळ्या योजना का? कारण गरिबी पाहिली, माझ्या आईची तगमग पाहिली आहे, तिच्या डोळ्यातले वासरू मी पाहिले, आणि म्हणून मी निर्णय घेतला. तो आजही सुरू आहे. तुम्हाला मी सांगतो, कोणी किती अफवा पसरवल्या, लाडकी बहीण योजना बंद होणार वगैरे, तरी सुद्धा मी सांगतो लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. कोणाचाही मायगाव राहिला तरीही लाडकी बहीण योजना बंद होणार. हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे. जे बोलतो ते करतो, जे होणार नाही ते बोलणार नाही. ही बाळासाहेबांची शिकवण. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, आता लोकसभा आपण जिंकली आहे, विधानसभा महायुतीने जिंकली आहे. या पुन्हा आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्था देखील आपल्याला जिंकायची आहे. कुठल्या आहेत आपल्या नगरपालिका? 7 आहेत पुढे. गंगाखेड, पूर्णा, सोनपेठ, जिंतूर, शेलो. लाडक्या भावांचं पण माझं लक्ष आहे, बरोबर, काळजी करू नका. आणि अंडरग्राउंड ड्रेनेज म्हणजे वर किती चांगला असलं ते आतून खराब, पोट खराब असलं तर माणसाचं आरोग्य चांगलं नसतं. आणि म्हणून अंडरग्राउंड ड्रेनेज हे नगर विकास विभागाकडे आहे, तुमच्या एकनाथ शिंदेकडे आहे. पाणी पुरवठा योजना, नगरोत्थान एकनाथ शिंदेकडे आहे, नगर विकास विभागाकडे आहे, ते देणार. रस्ते हे देखील या ठिकाणी नगर विकास विभागाच्या माध्यमातून, हे नगर विकास माध्यमातून आपले रस्ते देत आहेत. अहिल्यादेवी होळकर स्मारक, त्याची दुरावस्था झाली आहे, ते चांगलं झालं पाहिजे. पुरातन महादेव मंदिर, ते तर पुरातन आहे. आणि शंकराने 3रा डोळा उघडल्यावर काय होतं माहिती आहे ना? आणि मग ते आपण 1343 दलित बालक स्मृती स्मारक हे करायचं आहे. आणि नागोबा मंदिर, जीर्णोद्धार, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे
उजळ आंबा येथे लोकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे म्हणून MIDC. आता MIDC पण आपल्याकडे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे आहे. मी तात्काळ त्यांना आता सूचना देतो, निर्देश देतो, इथली प्रक्रिया MIDC ची सुरू करा आणि या भागामध्ये देखील उद्योग येऊ द्या. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की जे मी बोललोय ते माझ्या पूर्ण लक्षात आहे. त्याच्यातलं एकही काम फेल होऊ देणार नाही हा शब्द आपल्याला देतो. आणि म्हणजे महायुतीचं सरकार विकासाचं सरकार, हे डबल इंजिन सरकार आहे. केंद्र आणि राज्याच्या मदतीने आपण पुढे जातोय. मोदी साहेबांनी 10 लाख कोटी रुपये महाराष्ट्राला दिले आणि म्हणून या ठिकाणी ही योजना जी आहे आपल्याला पुढे न्यायची आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, हे सगळं आपल्याला करायचं आहे. कारण या ठिकाणी म्हणाले आपण की लोक म्हणतात जगात जर्मनी आणि देशात परभणी. आता असं आपल्याला परभणी करायचं असेल तर यासाठी आपल्याला विकास काम करावे लागतील. आणि तुम्हाला मी शब्द देतो की 2.5 वर्षात तुमच्या एकनाथ शिंदेने एवढे निर्णय घेतले, हा इतिहास झालाय. दुसरी इनिंग आता देवेंद्रजींनी आमची सुरू आहे. यामध्ये देखील काही कमी पडणार नाही. कारण शेवटी ही विकासाला चालना देणारं सरकार, विकासाला पुढे नेणारं सरकार आहे. विकासामध्ये खोडा घालणारं सरकार नाही, घरात बसणारं सरकार नाही, लोकांच्या दारात बांधावर जाणारं सरकार आहे. आणि म्हणून या एकनाथ शिंदेला तुम्ही बघितलं, जिथं पूर येतो, कोल्हापूर असू द्या, सांगली असू द्या, अगदी उत्तराखंड असू द्या, केरळ असू द्या, पेहलगामचा हल्ला असू द्या, जिकडं तिकडं संकट, तिथं हा एकनाथ शिंदे धावून गेलेला. इर्षाळवाडी असू द्या, इर्षाळवाडीला गेलो डोंगर चढून, तिथं देखील माणसांच्या मृत्यूचा खच पडला. कसे त्यांना अशा परिस्थितीमध्ये मुख्यमंत्र्यांनी म्हणाले काय जेव्हा मी काम करतो तेव्हा म्हणतात हे काय मुख्यमंत्र्याचं काम असतं. काय मुख्यमंत्र्याचं काम काय घरात बसायचं असतं, घरात बसायचं का व्हॅनिटी व्हॅन मध्ये फक्त कॉपी पिऊन फिरायचं असतं. मुख्यमंत्र्याचं काम जनतेवर आलेलं संकट दूर करायचं काम मुख्यमंत्र्याचं असतं, मुख्यमंत्र्याचं सरकार. आणि त्या काळात मी फिरलो, सगळीकडे राज्यभर फिरलो. आणि म्हणूनच आज एवढ्या मोठ्या संख्येने आपण जे काही प्रेम दिलेलं आहे, हे प्रेम, आणि हेच सांगतो तुम्हाला, हे बूथ प्रमुख, गट प्रमुख, ही सगळी जी लोक आहेत, हे आपली निवडणुकीमध्ये काम करणारे कार्यकर्ते आहेत. हे सगळे कार्यकर्ते एकजुटीने उतरले ना तर विरोधकाचं डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचं काम आपल्याला करायचं. आणि म्हणून बूथ प्रमुखाला मजबूत करा, आनंद भरोसे करते जपा. हे कार्यकर्ते आपल्याला मोठं करत असतात, हे कार्यकर्ते. आणि म्हणून प्रत्येक बूथ प्रमुख हा पूर्ण ताकदीने काम करत असतो. त्याने ठरवलं पाहिजे माझा बूथ सर्वात मजबूत अशा प्रकारचं काम बूथ प्रमुखाकडं माझ्याकडून मला अपेक्षित आहे. कारण बूथ प्रमुखच यादीवर काम करत असतो. आणि म्हणून याद्या तपासणी काम करतो, याद्यांच्या लोकांच्या घरी जाण्याचं काम करतो, त्यांना मतदान केंद्रापर्यंत आणण्याचं काम करतो. आणि म्हणून तो सगळ्यात मजबूत आहे. मी आपल्याला एवढंच सांगतो, माझ्या आयुष्यामध्ये सर्वसामान्य माणूस, एक शेतकरी कुटुंब, एक वारकरी कुटुंब, एक सर्वसामान्य कुटुंबातून हा एकनाथ शिंदे शाखा प्रमुख ते राज्याचा मुख्यमंत्री बनला. त्या सगळ्याच्या पाठी तुमचा आशीर्वाद, तुमचा आशीर्वाद. माझ्याकडे पैसा किती आहे, माझ्याकडे संपत्ती किती आहे, माझी प्रॉपर्टी किती आहे यापेक्षा, प्रॉपर्टी किती कमवली यापेक्षा माणसं किती कमवली, माणसांचं प्रेम किती कमवलं, हा माझा अजेंडा, हा माझा अजेंडा. आणि हा अजेंडा घेऊन आपण पुढे चाललोय. माझ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना एकच सांगेल की शिवसेना
ही एक संघटना, एक परिवार, एक कुटुंब म्हणून आपण पुढे नेतोय. आणि म्हणून तुमचा हा कुटुंब प्रमुख, हा पक्ष प्रमुख, मी आपल्याला एवढं सांगतो, तुमच्या पक्षाचा प्रमुख एकनाथ शिंदे हा लढताना तुम लढो हम कपडा संभालता असा नाही, तुमच्या पुढे छातीचा कोट करून लढणार एकनाथ शिंदे. आणि म्हणून 2022ला जे पाच बघ केलं त्या अवघ्या राज्याने, देशाने, जगाने पाहिलं कोण आहे एकनाथ शिंदे. कोण एकनाथ शिंदे? 50 आमदार सोबत येतात. आम्ही कुणाचं घेऊन नाही गेलो, आम्ही सत्तेवर पाणी सोडून गेलो, सगळी मंत्री पद सोडून गेलो. आम्ही विचारधारा डोक्यात ठेवून गेलो. विचारधारा बाळासाहेबांची, आनंद दिघे साहेबांची विचारधारा पुढे नेली पाहिजे म्हणून आम्ही निर्णय घेतला. आणि तो निर्णय अख्ख्या महाराष्ट्रातल्या जनतेने स्वीकारला. आणि म्हणून तुमच्यासाठी आम्हाला जगायचं आहे, तुमच्यासाठीच आम्हाला मरायचं आहे, तुमच्या विकासासाठीच आम्हाला काम करायचं आहे, तुमचं आयुष्य बदलायचं आहे. 1500 रुपये देऊन आम्ही स्वस्थ बसणार नाही. माझ्या लाडक्या बहिणींना लखपती केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. हा शब्द आहे. लाडक्या भावांचे काही विषय आहेत, हे विषय मागे, शेतकऱ्यांचे विषय, हे सगळे विषय जे आहेत ते मार्गी लावणं हाच आमचा अजेंडा आहे. मला काय मिळालं यापेक्षा मी लोकांना काय दिलं हे महत्वाचं आहे. आणि म्हणून हा अजेंडा का लोक प्रेम करतात, का लोक येतात, का लोक शिवसेनेत सोबत येतात, याचं कारण एकच आहे, एक विश्वास आहे, शब्द आहे, दिलेला शब्द पाळणारी शिवसेना आहे. आणि म्हणून मी आपल्याला जाता जाता एवढंच सांगतो की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपण एकजुटीने लढा, ताकदीने लढा आणि भगवा फडकवा. उद्याचा दिवस आपलाच आहे, भविष्य आपलंच आहे. पक्ष मोठा झाला तर कार्यकर्ता मजबूत होतो, त्या भागाचा विकास होतो. आणि मी जे जे बोललोय ते केल्याशिवाय राहणार नाही हा शब्द आपल्याला देऊन जातो. आनंद भरोसे सगळे आपले पदाधिकारी यांचं मनापासून मी अभिनंदन करतो, मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.